येस, नमस्कार मित्रांनो. आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय आता 12वी बोर्ड परीक्षा 2026 वरती. तर फिजिक्सचा पेपर कसा असेल? फिजिक्सच्या पेपरचं पॅटर्न आपलं 12वीचं कसं असणार आहे? त्यावरती आपण चर्चा करूयात. तर पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्हाला फिजिक्सच्या आणि केमिस्ट्री, बायोलॉजी असेल, मॅथ्स असेल, सगळ्या विषयांच्या क्वेश्चन पेपर हवे असतील, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या PDF डाउनलोड करू शकताय. फिजिक्सचा जर विचार केला तर फिजिक्सच्या पेपरमध्ये एकूण साधारणतः आपल्याकडे एकूण 4 सेक्शन असतात आपल्याला माहिती आहे. ए, बी, सी आणि डी असे 4 सेक्शन्स आहेत. तर हे 4 सेक्शन डिटेलमध्ये समजून घेत असताना बघा, पहिली गोष्ट सेक्शन ए जो आहे, तो 18 मार्क्सचा असतो. अ, आणि सेक्शन बी जो आहे, तो आपला असतो टोटल 16 मार्क्सचा. म्हणजे क्वेशन एमध्ये जर तुम्ही बघितलं, सेक्शन एमध्ये सगळे 1-1 मार्क्सचे क्वेश्चन्स असतात, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स. सेक्शन बीमध्ये सगळे 2-2 मार्क्सचे क्वेश्चन असतात. सेक्शन सी हा 24 मार्क्सला आहे आणि ज्याच्यामध्ये सगळे 3-3 मार्क्सचे क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. आणि शेवटचा जो सेक्शन डी आहे, याच्यामध्ये 4-4 मार्काचे क्वेश्चन्स आहेत, जे 12 मार्क्सला विचारले जातात. तर हे 4 सेक्शन टोटल मिळून तुमचे 70 मार्क्स होतात फिजिक्सला आणि 30 मार्क्सची आपली प्रॅक्टिकलची एक्झाम असते. तर आता आपण प्रत्येक सेक्शन जे आहे, ते आपण डिटेलमध्ये समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. यामध्ये बघा, सेक्शन 1चा जर विचार केला, तर त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि 2 हे दोन्ही क्वेश्चन जे आहेत, ते सेक्शन एमध्ये येतात. आणि याच्यामध्ये हा जो सेक्शन ए आहे, तो 18 मार्क्सचा आहे. यातला क्वेश्चन नंबर 1 जो आहे, तो मल्टिपल टाइप क्वेश्चन असतो. याच्यामध्ये एकूण तुम्हाला 10 प्रश्न दिले जातील आणि 10 पैकी 10 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला आपल्याला 4 ऑप्शन असणार आहे. ए, बी, सी, डी असे 4 ऑप्शन्स असतील. त्यापैकी योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. या प्रश्नाची तयारी करत असताना तुमचं पुस्तकाचं वाचन खूप इम्पॉर्टंट आहे. तर पुस्तक नीट वाचलं पाहिजे आणि त्या पुस्तकामध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या संकल्पना, महत्त्वाचे नियम, गुणधर्म, त्याचबरोबर काही महत्त्वाचे फॉर्म्युलेज असतील, तर त्यावर आधारित इथं प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे या प्रश्नाची तयारी करत असताना पुस्तक नीट वाचणं खूप गरजेचं असतं. क्वेश्चन नंबर 2 जो आहे, तो सुद्धा खूप सोपा असतो. त्याच्यामध्ये आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. एकूण 8 प्रश्न दिले जातील आणि 8 पैकी 8 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. तर याच्यामध्ये साधारणतः तुम्हाला सगळे प्रश्न 1-1 मार्काचे असतात आणि इथे सुद्धा डिफाईन असेल किंवा तुम्हाला स्टेटमेंट लिहा असेल किंवा एखादा फॉर्म्युला लिहा असेल, एका वाक्यातच उत्तर असणार आहे. प्रत्येक बरोबर उत्तराला 1 मार्क असेल. असे 8 मार्काचे इथं 8 प्रश्न आपल्याला विचारले जातील. क्वेश्चन नंबर 3 टू 14 पुढचा जो आहे सेक्शन बी. क्वेश्चन नंबर 3 पासून 14 पर्यंतचे सगळे क्वेश्चन जे आहेत, ते तुमच्या सेक्शन बीमध्ये येतात. आणि इथे तुम्हाला फक्त 8च प्रश्न सोडवायचे आहेत. एकूण 12 पैकी फक्त 8 प्रश्न सोडवायचे आहेत आणि सगळे प्रश्न 2-2 मार्काचे असतील. 8 प्रश्न सोडवले की तुम्हाला 16 मार्क इथं मिळून जातील. आणि त्यानंतरचा सेक्शन सी जो आहे, तो 24 मार्क्सचा आहे. क्वेश्चन नंबर 15 पासून क्वेश्चन नंबर 26 पर्यंत हे सगळे जे प्रश्न आहेत, ते तुमच्या सेक्शन सीमध्ये येतील आणि सेक्शन सी मधले सगळे प्रश्न 3-3 मार्काचे आहेत. आणि इथे सुद्धा तुम्हाला 8च प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे 8 गुणिले 3 एकूण 24 मार्क तुम्हाला इथं मिळून जातील. आणि शेवटचा जो सेक्शन आहे, ज्यामध्ये 4-4 मार्काचे क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन नंबर 27 पासून क्वेश्चन नंबर 31 पर्यंत हे सगळे क्वेश्चन जे आहेत, ते तुमच्या सेक्शन डीमध्ये येतात. आणि यापैकी तुम्हाला फक्त 4च प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला इथं 3च प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला 4 मार्क तुम्हाला इथं मिळून जातील. असा हा 12 मार्काचा तुमचा सेक्शन डी आहे. तर अशा प्रकारे हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असणार आहे, जे तुमच्या समोरच आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा मारून ठेवू शकताय. ठीक आहे. तर आजच्या चर्चेमध्ये इथंच आपण थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक सेक्शन वाईज डिटेलमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न असतात, त्या प्रश्नांवरती आपण चर्चा करूयात. तर ही चर्चा तुमच्यापर्यंत पोहोचावी, पुढच्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात, असं जर तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि त्याचबरोबर तुम्हाला फिजिक्सच्या इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका हव्या असतील आणि इतर विषयांच्याही हव्या असतील, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सगळ्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता एकदम फ्रीमध्ये. ठीक आहे. तर सध्या तरी इथेच थांबूयात. बाय सर्वांना. धन्यवाद.